हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल कम विथ राज गाईज. तुमच्या आपल्या चॅनलमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. अँड गाईज, थँक्यू सो मच. आपले 1K सबस्क्रायबर्स झालेले आहेत. अँड गाईज, आज मी बनवणार आहे दाल खिचडी बनवणार आहे, कारण की असंच आवडतं मला. ॲक्च्युली माझ्या पप्पाला आवडतं. माझ्या पप्पाचं तब्येत बरोबर नाही, म्हणजे व्यवस्थित आहेत, जस्ट त्यांना आज दाल खिचडी खायची मन झाली. आणि माझ्या पप्पाला माझ्या पूर्ण फॅमिलीला माझं हातचं जेवण खूप आवडतं. खोटं नाही बोलत, आवडतं का नाही? हॅलो. हां तुम्हाला येस इंग्लिशचा आजकाल गाडी पुढे निघाली अमेरिका निघायला. सो हां, खरंच आम्ही खोटं नाही बोलत आहे. माझ्या फॅमिलीला सगळ्यांना माझं जेवण आवडतं आणि म्हणून ते थांबले, ते ओरडायला लागलेत, बनव आम्हाला भूका लागलेत, बनव. तसं हे ब्लॉग काढण्याच्या अगोदर भांडण पण झालं होतं, कारण की जेवणामध्ये की मी बनवायचो, त्यांना वेटच नव्हतं. त्यांना म्हणजे आत्ता लग्न आणि उद्या लगेच अरे उदाहरण दिलं त्यांना. सो बोलण्याचं तात्पर्य आहे की आता चला, काय तात्पर्य नाही, आपण जेवण. सो मी छोटंसं रेसिपी शेअर करतो त्यांना. काय म्हणतात, दाल खिचडी आवडतं. सो मी भाज्या कापून ठेवल्या आहेत. कांदा, लसूण नाही, कांदा, टोमॅटो, मिरची आणि लसूण. ओके. आणि आता आपण ना कढई, काय बोलतात, कुकरला आग लावू, पेटून घेऊया. मिरची गॅस चालू करून घेऊया. पावकडे मोबाईल पण करा. काय करतोय? मी फ्लेम चेक करतोय. आता मला ना डाळ आणि तांदूळ पण दे. म्हटलं बाई, मी ॲक्च्युली बाहेर गेलो होतो, चतुर्श्रुंगी मंदिरला मी गेलो होतो. सो यांना सांगितलं मी येण्याच्या अगोदर तुम्ही भाजी कापून द्या, मला तांदूळ डाळ सगळं धुवून द्या. नाही, काहीच नाही केले. बघा आत्ता तेल टाक. मी मंदिरमधून आल्यापासून माझ्यावर बोंबला तर कोशीर झाला, आम्हाला भूक लागली, एवढंच जर होतं ना, मग तुम्ही सगळे भाज्या कापून वगैरे ठेवायचे ना. उशीर होते कापायला. पण काय, मी येण्याच्या अगोदर तुम्हाला असं कापून ठेवतात नाही का? अरे पाणी होते, ते मच्छर बसते त्याच्यामध्ये. जागून ठेवायचं. मी तुम्हाला फोन केला, मी 5 मिनिटात घरी येतोय, म्हणजे 5 मिनिटात तुमचं लसूण कांदा मी कापून ठेवायचं ना. ऍटलीस्ट तुम्ही तांदूळ डाळ पण भिजत नाही ठेवले. ठेवते तरी 1 मिनिट, 1च चम्मच बस. मी जास्त तेल वापरत नाही, बिकॉज ऑइल इज अ पॉइझन लाईक अ शुगर आणि ऑइल पासून जेवढे लांब आहे तेवढे लांब. सो मी एवढं पण ऑइल घेत नाही, पण मम्मीने टाकले. सो सगळ्याच तुम्हाला सांगू का, जितकं कमी क्वांटिटी मसाल्याचा असतं तितकं चांगलं टेस्ट असतं. आपण 10 मसाले टाकतो, चव फार विचित्र होऊन जातं. सिम्पल साध्या पद्धतीने एकदम टेस्टी होते. आणि सर्वात मेन की प्रेमाने बनवायचं. आपला हा प्रेम जेवणामध्ये उतरतं, त्याच्याने जेवण स्वादिष्ट बनतं. तांदूळ, डाळचं क्वांटिटी तांदूळपेक्षा जास्त असावी पाहिजे, जास्त असायला पाहिजे. हां हो. तांदूळ ना ते ठेव, छोटावाला तांदूळ, मोठावाला तांदूळ नव्हतं. मोठावाला. अरे म्हणजे की मोठे दाणेवाले पण असतात ना बिर्याणीवाले, तो तांदूळ मला आवडत. मला असं बारीक चिकट तांदूळ आवडतं. अँड अरे पाणी तर आल्याला मला पाणी पण विचारलं नाही. पहिले विचारले आलेला जेवण बनवायला बस. अरे एवढं थकून आलोय मी. 6 वाजता गेलो आणि आत्ता आलोय. हे विचारलंय कसं झालं कसं नाही काय. आलेला मला बस जेवायला, जेवण करायला बस. किती डाळ टाकू रे? 1 वाटी. एवढा तांदूळ किती दिवसासाठी बनवायचं? टाक 2 मिनिट. बस. आता धुवून
पान अख्खं सांडलं, इतकं ताण लागलं त्या आपलं मोठं बॉटल पण खाली नेले काय कसला मोठं बॉटल फ्रीजमध्ये वापरतो आपण. फ्रीजमध्ये वापरतो काय बोलता ते फ्रीजमध्ये वापरतो ठेवले होते ना पाणी प्यायला. मला नाही माहिती. एकच बॉटल कढीपत्ता, कोथिंबीर, पप्पा अच्छे पण आवाज कमी शे प्रिया कढीपत्ता. मटर चावती तुला. सो गाईस आता आपण हा तेल जो गरम झालाय त्यात टाकूया जिरा मोहरी. प्रिया तेल व्हायचं आहे गरम. लो टू मिडियम फ्लेममध्येच ठेवायला. सो गाईस आता तेल चांगलं झालं. आता त्याच्यामध्ये टाकत आपण कढीपत्ता. असं उचला आणि असं करा, छान सुगंध आला तडक्याचा. आता काय नको आहे का? आता याच्यामध्ये टाकत आपण लसूण. गाईस याला इग्नोर करा, हा तुटला आहे. तर मी ब्लॉग बनवतोय, शांत बसताना तुमच्यासाठी जेवण बनवतोय. तिकडं पण लक्ष दे. हो माझं लक्ष आहे. सो गाईस इसको इसे उठाने का, असा हलवणे का. ते एकदा बोलते तुला हे बघा चम्मच पण नाही देत कोणी, ते पण मलाच घ्यावं लागतं. आता मिरची टाकू. मिरची तशी गरज नाही, ते पण टाकू. कांदा भाजलाय. आता त्याच्यामध्ये टाकत आपण टोमॅटो. आता काही सांगतो तुम्हाला मी. आता काही 6 टोमॅटो कांद्याला आपल्याला एवढं शिजवून घ्यायचे की ते आपण दाल खिचडी खाताना आपल्या तोंडामध्ये आले नाही पाहिजे, म्हणजे की दिसले नाही पाहिजे असं छान. तेव्हाच परफेक्ट टेक्स्चर आणि चव पण. ओके आता पण हिंग टाकू. हळद टाकूयात, लाल मिरची पावडर, कांदा मसाला. आम्हाला काहीच कांदा मसाला लागतोच. आता काहीच याच्यामध्ये टाकूया आपण हे धना पावडर. एवढा धना. आता याच्यामध्ये ना आपण हे आता कुठल्या बोटाने बंद करू हे? आय मीन कुठल्या हाताने त्याला बंद करू? सो गाईस त्याला चांगलं तर मिक्स करून घ्या. थोडं पाणी अजून टाका थोडंसं. सो गाईस मी तुम्हाला पाण्याचा अंदाज सांगतो की जर तुम्ही 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी तांदूळ डाळ असेल तर याची 2 वाटी पाणी वापरायचं. ओके 1 वाटी तांदूळ डाळ असेल तर याच्या 2 क्वांटिटीमध्ये पाणी वापरायचं आणि फक्त 4 शिट्ट्या 4 ते 4 शिट्ट्या बस झाली. ओके सिम्पल आहे.
1 वाटी पाणी 1 वाटी तांदूळ टाक, तर त्याच्यात 2 वाटी पाणी आणि 4 शिट्ट्या वाजून घे. तुम्हाला 5 लागत असेल तर 5 आणि झालं एवढं पाणी. आता याच्यामध्ये मीठ टाकू. मीठ नाही टाकलं आपण, मीठ तुमच्या अकॉर्डिंग, टेस्ट अकॉर्डिंग टाकू. आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता कोथिंबीर टाकू. त्याचं नाव कोरिअँडर. आता त्याला आपण दही कसं लावतात. झालं गाईस, झालं. एवढं सिम्पल होता. आता शिट्टी झालं तुम्हाला दाखवतं कसं झालं आपला डिश. द राज शेफ मी बनवलं. लास्ट सिटी 4 सिटी झालेला आहे. आता कुकर आपण थांबवत याला बसच जास्त 10 मिनटं असं सिटी झालं जर ओपन नाही करायचं. 10 मिनटं याला असं रेस्ट करायला ठेवायचं. त्याच्यानंतर आपण ओपन करून गिळण्याचं कार्यक्रम करू. ओके. आणि काही तुम्ही मला जर फॉलो नसेल केला, सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो पण करा, लाईक पण करा, शेअर पण करा. ओके.